म्हणजे आता आम्ही लहान लहान दिसतो, छोटे छोटे 20 आणि 16. पोलीस म्हणे मुलगी कोण आहे, तेव्हा घाबरलो पोलिसांना आम्ही. तर ती सांगून नाही आली, मी घरी सांगून नाही आलो. पाहायला गेलो पिक्चर. तर पिक्चर पाहिल्यानंतर पोलिसांनी पकडलं तर अवघड झालं. आता 16 वर्षाची माझी बायको, मी 20 वर्षाचा. ती ना घरी सांगता येत आणि मला ना सांगता येत काय केलं आम्ही. पिक्चरच पाहिला होता. आता मी जेव्हा आमचं जुळलं दोघांचं प्रेम, तेव्हा ती 16 वर्षाची होती, मी 20 वर्षाचा होतो. दोघे अल्पवयीन होतो. आता अल्पवयीन असताना सरिताताई तुम्ही साक्षी आहे, आम्ही दोघं कयामत से कयामत पिक्चर पाहायला गेलो. सरिताताईचं घर ते अलंकार टाकी जवळून 200 मीटरवर आहे. तर कयामत से कयामत पिक्चर पाहून बाहेर आला, पोलिसांनी आम्हाला पकडलं. फुलारी साहेब म्हणजे आता आम्ही लहान लहान दिसतो, छोटे छोटे 20 आणि 16. तर पोलीस म्हणे मुलगी कोण आहे, तेव्हा घाबरलो पोलिसांना आम्ही. तर ती सांगून नाही आली, मी घरी सांगून नाही आलो. पाहायला गेलो पिक्चर. तर पिक्चर पाहिल्यानंतर पोलिसांनी पकडलं तर अवघड झालं. आता 16 वर्षाची माझी बायको, मी 20 वर्षाचा. ती ना घरी सांगता येत आणि मला ना सांगता येत काय केलं आम्ही. पिक्चरच पाहिला होता. त्या काळात काही फालतू चालायचं नाही, त्या काळाचा होता. आता हा काळ 40-35 वर्षापूर्वीचा काळ. पिक्चर पाहून आल्यानंतर पोलिसांनी पकडलं, सरळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला फुलारी साहेब तुम्ही घेऊन गेले. तिथे कारण नसताना माझ्यावर अल्पवयीन मुलगी पळवून नेली म्हणून केस लावला. हा, पळवून नेली. 363, 367 टाकायचं पोलिसांच्या भाषेत. 363, 367. मी 7 दिवस सेंट्रल जेलमध्ये राहिलो. सेशन कोर्टाची ट्राय झाली, कारण 363, 367 सेशन ट्रायल आहे. मला 1.5 वर्ष कोर्टात जावं लागतं. माझी बायको जी झाली आहे ती वारंवार सांगायची, मी पळून नाही आलो, मी दोघे पिक्चर पाहायला आलो, मला कोणी पळून नेलं नाही. पोलिसांना ती वारंवार सांगायची, मी काही पळून नाही आली आहे, मी पिक्चर पाहायला आली आहे. पण नाबालिक कुणीचं बयान घेतं कोण? तिच्या आईवडिलाचं बयान घेतलं. आईवडिलांनी सांगितलं, हो बाई. आता नाबालिक असल्यामुळे तिचं त्यावेळी पोलिसांनी बयान काही ॲक्सेप्ट केलं नाही. आणि पोलिसांनी आईवडिलाचं बयान घेतलं, तिच्या भावाचं बयान घेतलं. आईवडिलाला काही माहीत नाही, भावाला काही माहीत नव्हतं काय झालं, हे पिक्चर पार केले की कशाला गेले. त्यांनी स्टेटमेंट देऊन टाकलं, होय आमची मुलगी गायब झाली. तर खरं तर अशा घटना घडतात जीवनामध्ये. मग आमचं लग्न झालं. सेशन कोर्टमध्ये कोर्टाने सांगितलं की अल्पवयीन मुलगी जरी असली, फुलारी साहेब अल्पवयीन मुलगी जरी असली, पण ती ॲक्यूज करणं बयान देते की मी पडून गेली नाही. माझ्या बायकोलाही सांगायला लागलं कोर्टात, मी पडून गेली नाही, माझ्या नवऱ्याला मी पळून नेलो होतो. आता इतक्या वर्षानंतर, 37 वर्षानंतर एक इन्फ्लुएन्सर धाराशिवचा, तो माझ्या जीवनावर टीका करतो आत्ता 4 दिवसापूर्वी. आणि म्हणतो की बावनकुळेंचं आयुष्य असं आहे की लहान लहान पुढे पडवून नेल्या, हे केलं ते केलं. आता मला 2 नातवंड आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, 2-4 नातू झालेले आहेत. इतकं झाल्यानंतर 40 वर्षानंतर एक इन्फ्लुएन्स देतो की बावनकुळेंनी मुली पडून नेली होती. फार वाईट आहे त्यांचं जीवन. त्यालाही माहित नाही माझी बायको आहे. थोडी माहिती काढली असती, अधिक माहिती काढली असती. मला त्याने फोन केला असता की बावनकुळे साहेब, ते 363, 366 तुमच्यावर लागली होती, ती कशाची आहे जरा समजून सांगा आम्हाला. तर त्याच्याशी प्रेमान बोललो असतो, एक कप चहा पाजला असता, तो आपल्या घरी गेला असता, मी आपल्या घरी गेलो असतो. पण त्यांनी एवढी टीका केली माझ्या बायकोवर, माझ्यावर, दोघांवरही. त्यालाही माहितच नाही की माझी बायको आहे. ती मुलगी कुठं आहे, ती मुलगी कुठं आहे, शोधा लावा, तिला आणा शोधून, कुठे बावनकुळेची ती मुलगी. आता मी विचार केला होता की सरिताताईला बोलवायचं आहे की मी माझ्याजवळ चांगला कार्यक्रम करायचा, सांगायचं बाबा ही माझी बायको आहे, माझी नातू आहे. खरं तर समाजाला काय केलं, समाजाला खरंच वाटलं की ती मुलगी कोण आहे, कुठे गेली, काय गेली, कुणाची मुलगी आहे. मला आता एका व्यक्तीचं FIR, कार्यकर्ते असतात FIR करणारे, आमच्या नेत्यावर अशी टीका केली, आमच्या नेत्यावर तशी, आम्ही कधी काही FIR करत नाही, कार्यकर्ते करतात. मग त्यांच्या भावना दुखतात. मला त्याला नोटीस द्यावी लागते. मग आता नोटीस दिल्यावर तो म्हणतो आता मला कशाला नोटीस दिली.
शेवटी अशा भूमिकेतनं कधी कधी आपल्याला दुहेरी फटका बसतो. याचा अर्थ आम्ही डिजिटल मीडियाची विरोधी नाही आहे. एखाद्या कार्यकर्त्याला नोटीस दिली, एखाद्या डिजिटल मीडियाच्या संपादकाला नोटीस दिली. आता मधातल्या काळात झी टी व्हीने म्हणजे मला सरकारला बोलवून माझ्या कार्यक्रमाला बोलवून मी बोलतो आहे. झी टी व्हीने एक न्यूज दिली की बावनकुळेंनी तर खैरात वाटून दिली TDRची. अरे नोटीस द्यावी लागली 100 कोटी रुपये, कोर्टात जावं लागलं. माझी विनंती अशी आहे या माध्यमातून, डिजिटल मीडिया हा पुढच्या विकसित भारताकरता महत्त्वाचा आहे. डिजिटल मीडियाचं खूप मोठं महत्त्व आहे. आम्हाला डिजिटल मीडियाला सांभाळण्याची गरज आहे, सरकारला सांभाळण्याची गरज आहे. कारण आज आम्हाला जे कुठून मिळतं ब्रेड बटर कुठून मिळतं सरकारला? ते बी माझ्यातनं मिळतं, ते TV9 मधनं मिळतं, ते संजय बोकरेजीकडनं मिळतं, अशोकराव वानखेडेकडनं मिळतं, तुमच्याकडे मिळतं. तुमच्या भरोश्यावर अर्ध सरकार चालतं. तुम्ही जे छापता ते दिवसभर आम्ही त्याच्यावर काम करतो, तुम्ही जे लिहिता त्याच्यावरच काम करतो. काही नवीन नसतं आमच्याकडे. आज मी जेव्हा इथे आलो सांगलीला, मी डिजिटल मीडियाच्या 10-12 बातम्या पकडल्या आणि सांगितलं, गोपीचंद पडळकरला विचारलं, गोपीचंद एक डिजिटल मीडियाला बातमी आहे की एक नदी खोदून घेऊन चाललाय. एक मोठा मातीचा एक मोठा बिल्डर किंवा एक मोठा व्यावसायिक आहे, तो एका नदीलाच पोखरून घेऊन चाललाय. 200 ट्यूब तिथली माती काढून ते नदीत घेऊन चाललाय. असं नदीला डायव्हर्ट करून टाकलं, नदीचा पूर्ण पात्र खोदून टाकलं आणि 8 कोटी दंड आधीच झालाय. अजून 200 ट्यूब चालवतो आहे. आमच्या तहसीलदारने 1000 रुपयाची पुन्हा परवानगी देऊन टाकली. कुठनं कळलं? तुमच्याकडनं कळलं आहे. माझं महसूल खातं 90% मी पाहतो हे डिजिटल मीडियाकडनं, इलेक्ट्रॉनिक मीडियाकडनं आणि प्रिंट मीडियाकडनं. त्यामुळे हे तुमच्याकडनं आम्हाला सर्व येत आहे. पुढची भूमिका फार महत्त्वाची आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की हे अधिवेशन घेण्याचं जे तात्पर्य संजय बोकरेजी, अशोकराव वानखेडे तुमचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. या अधिवेशनामध्ये प्रशिक्षण झालं पाहिजे, एकामेकांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये सरकारचं महत्त्व आणि सरकारमध्ये तुमचं महत्त्व हे अधोरेखित झालं पाहिजे. मी एवढंच सांगेन, राज्याच्या जबाबदार मंत्रिपदावर मी आहे. एका पक्षाचा सत्ताधारी पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी आहे, पक्षाचे पदाधिकारी आहे आणि जबाबदार मंत्री आहे. मी तुम्हाला विनंती करतो, डिजिटल मीडियाचं संपूर्ण हित जोपासण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती आम्ही सरकार सांभाळू. तुम्ही सांगितलेलं ते निर्णय आपण करू. डिजिटल मीडियाच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभं राहायला पाहिजे का? तर राहिलं पाहिजे. 100% सरकार उभं राहील. संजय बोकरेजी ज्या काही मागण्या तुम्ही केल्या त्या मागण्या सरकार पूर्ण करेल. देवेंद्र फडणवीस सरकार हे खऱ्या अर्थाने आम्ही तुम्हाला खूप महत्त्व देणारे सरकार आहे. जे मागणी कराल ती मागणी आपण पूर्ण करू, जे नियमानुसार आहे. पण माझी विनंती आहे की पुढच्या काळामध्ये मी हे व्यक्तिगत प्रश्न सांगितले, व्यक्तिगत विषय सांगितले, हे मी माझ्यावरनं अनेक लोकांचं उदाहरण दिलं. अनेक लोक याच्यामध्ये कधी कधी त्या ठिकाणी बळी पडतात. एक उदाहरण दिली, खरी वस्तुस्थिती काय असतं. दोन्ही भाग बघितले पाहिजे. तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य बघितलंच पाहिजे, पण दुसरं जागे बघितलं पाहिजे. आणि मग वाटल्यास तुम्हाला वाटलं की हे खोटं आहे, माझं खरं आहे, तर मग तुम्ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत रेटत नेलं पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे. मी पुन्हा एकदा मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं आणि इतक्या मोठ्या मान्यवराचा, इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार माझ्या हस्ते केला. मला विश्वास आहे संजय बोकरेजी, अशोकराव वानखेडेजी, ज्या व्यक्तिमत्वाचा सत्कार आपण केला हे व्यक्तिमत्व फार मोठे होणार आहे. हे महाराष्ट्राचं भविष्य आहे सर्व. तुम्ही बघा, 10 वर्षानंतर जेव्हा आपण पुन्हा इथे येऊन सांगलीला, सरताताई फार मोठे झाले असतील, फुलारीजी फार मोठे झाले असतील, नवनाथ पण फार मोठा झाला असेल. कारण यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेला जो काम आहे ते फार मोठा आहे. त्यामुळं सत्कार हा अपेक्षेचा, आशाचा आहे. आणि आपल्या अपेक्षा आणि आशा या सत्काराच्या मान्यवर जे आपले 8ही सत्कार मूर्ती आहेत त्या पूर्ण करतील. ज्या अपेक्षेने आपण त्यांना सत्कार केला आहे त्या अपेक्षा पूर्ण करतील अशी मला या ठिकाणी सांगायचं आहे. पुन्हा एकदा डिजिटल मीडियामध्ये आलेल्या सर्व या ठिकाणी अधिवेशनात आलेल्या सर्व प्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो. आज संजय बोकरेजींनी मला तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संजय बोकरेचा आभार मानतो. एक त्यांनी जो विषय मांडला आहे की 10 एकर जागा त्यांनी इथल्या क्रीडा संकुलाला सरकारला दिली, त्याऐवजी 10 एकर जागा त्यांच्या संस्थेला त्यांनी परत करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहे. जिल्हाधिकारी तात्काळ प्रस्ताव पाठवतील आणि संजय बोकरेजी आपली ही मागणी पूर्ण करू. पण हे करत असताना त्या ठिकाणी डिजिटल मीडियाचं हित जोपासलं जावं अशी विनंती करतो. धन्यवाद.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.